नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. बातमीपत्रात आढावा घेऊया पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा. राज्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं, तर कसबा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. या निवडणुकीत भाजपचे नेते माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने हे प्रचंड मताधिक्याने निवडून आले. यानंतर हेमंत रासने चांगलेच ऍक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळालं. रासने यांनी आज पुणे महापालिकेत अधिकारी वर्गासोबत मतदारसंघातील पाहणी दौरा केला. यावेळी माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. वडगाव शेरी मतदारसंघात शरद पवार गटाच्या बापू पठारे यांनी अजित पवार गटाच्या सुनील टिंगरे यांचा पराभव केला. मात्र या पराभवानंतर सुनील टिंगरे यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पोर्शेकार प्रकरणावरून माझ्यावर सातत्याने टीका केली. माझी बदनामी करून विरोधकांनी फेक नॅरेटिव्ह सेट केला आणि त्याचा फटका मला बसलाय. विकास कामं नाही तर पैसा जिंकला, अशी ही प्रतिक्रिया त्यांनी यावेळी बोलताना दिली आहे. पुणे शहरात कोरेगाव पार्क परिसरातील कल्याणी नगर अपघात प्रकरण चांगलंच चर्चेत आलं होतं. आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी 9 आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करून खटला सुरू करण्यात यावा असा अर्ज सरकार पक्षाकडून न्यायालयात दाखल करण्यात आलाय. या अपघात प्रकरणातील आरोपींच्या विरोधात आरोप निश्चित करून खटला सुरू करण्यात यावा, यासाठी या प्रकरणातील विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी विशेष न्यायाधीश U.M. मुधोळकर यांच्या न्यायालयात अर्ज सादर केलाय. लैंगिक अत्याचार आणि त्यानंतर होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलाने आत्महत्या केली आहे. ही घटना सहकार नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. त्या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली. संकेत राजेश मोहिले असं अटक आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी मुलाच्या वडिलांनी फिर्याद दिली. आरोपी विरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या पार्श्वभूमीवर भरणाऱ्या कार्तिकी वारीला पुणे नाशिक महामार्गावरून आळंदीला जाणाऱ्या दिंड्यांची संख्या मोठी आहे. मात्र सतत वाहनांची वर्दळ असणाऱ्या या महामार्गावर वारकऱ्यांची सुरक्षा राम भरवसे असून पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी वारकरी संप्रदायाकडून केली जाते. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये प्रवाशांना मेट्रो स्थानकापर्यंत ये जा करण्याकरता PMP कडून मेट्रो फीडर बस सेवा सुरू करण्यात आली आहे. यामधून महिन्याभरातच PMPL मालामाल झाली आहे. सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात एकूण 16 मार्गावर फीडर सेवा सुरू असून या मार्गावरून PMPL ला 42,62,294 रुपयांचं उत्पन्न मिळालंय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयातील MRI यंत्रणा महिन्याभरात कार्यान्वित होणार आहे. यामुळे रुग्णांना निम्म्या किमतीत MRI काढता येणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या सरकारच्या काळात या MRI मशीनसाठी तब्बल 25,10,00,000 रुपये मंजूर केले होते. पुणे जिल्ह्यातील सर्वात आधुनिक MRI मशीन बारामती येथे कार्यान्वित होणार आहे. सिमेन्स या जगप्रसिद्ध कंपनीची 3.0 टेस्ला प्रणालीची ही मशीन असून याद्वारे बारामतीतच शासकीय दरामध्ये MRI काढता येणार आहेत. अस्थिरोग चिकित्सेमध्ये उत्कृष्टतेचा वारसा असलेल्या संचेती ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सने सर्वात अत्याधुनिक सुविधा असलेल्या संचेती ऍडव्हान्स आर्थो केअर हॉस्पिटलची आज घोषणा केली आहे. तसेच 300 खाटांची अद्ययावत वैद्यकीय सुविधा पूर्णपणे कार्यान्वित असून स्मार्ट ग्रीन हायटेक पायाभूत सुविधांच्या दिशेने संचेती ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सने एक मोठं पाऊल टाकलंय. संचेती हॉस्पिटलने नेहमीच अभिनव तंत्रज्ञान केंद्रस्थानी ठेवलं असून आता डोझीने विकसित केलेल्या AI आधारित रिमोट मॉनिटरिंग सिस्टीम आणि अर्ली वॉर्निंग सिस्टीमच्या सहाय्याने सुधारित रुग्ण सुरक्षेसाठी पुण्यातील पहिला स्मार्ट वॉर्ड उपक्रम सुरू केलाय. या संदर्भात संचेती हॉस्पिटलचे अध्यक्ष पराग संचेती यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली आहे. वेळ झाली या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.